इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात एस्मा कायदा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचेही दिले आदेश। पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः ठप्प, गॅस सेंटर्सवरती व्यावसायिक सिलेंडर नाही त्यामुळे मोठी अडचण, घरगुती गॅस सिलेंडर देखील 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्याने अडचणीत मोठी वाढ। एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात, परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईमधील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता, इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनकडून चिंताही व्यक्त। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीला व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर, अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग, नागपूरमध्ये छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा केला जातोय वापर। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत, पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती, तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश। होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशांमधील इंटरनेट सेवा देखील ठप्प होण्याची शक्यता, सागरी मार्गाच्या तळाशी फायबर ऑप्टिक केबल्सचं जाळं असण्याची मोठी भीती। मध्ये सदस्य पळवले, अंबादास दानवे यांचा हा आरोप, संभाजीनगरच्या पंचायत समितीसमोर ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराला दानवेकडून